इंट्राडे ट्रेडिंग करताय आणि ट्रेंड ओळखताना अडचण येते तर ही पद्धत एकदा नक्की वापरून पहा। यासाठी आपल्याला टाइम फ्रेम वापरायची आहे अनालिसिससाठी 15 मिनिटांची। पहिला इंडिकेटर आहे EMA 20, याच्यावरून कळते मोमेंटम किती स्ट्रॉंग आहे। दुसरा इंडिकेटर आहे EMA 50, हा आपल्याला सांगतो की ट्रेंड टिकण्याचे चान्सेस आहेत की नाहीत। आणि तिसरा इंडिकेटर आहे VWAP, हा इंडिकेटर बिग प्लेयर्स पण वापरत असतात आणि हा इंडिकेटर मार्केटमध्ये कोण स्ट्रॉंग आहे, बायर्स की सेलर्स ते सांगत असतो। आता याचा वापर कसा कराल हे समजून घेऊया। कॅन्डल्स VWAP 20 आणि 50 EMA च्या वरती असतील आणि या तिन्ही इंडिकेटरचा स्लोप हा वरच्या दिशेने असेल तर येता काही वेळ मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे असं समजून चला। आणि 5 मिनिट आणि 3 मिनिटांच्या टाइम फ्रेम वरती इथे तुम्ही बुलिश एंट्री प्लॅन करू शकता। आणि जर समजा कॅन्डल्स या VWAP 20 EMA आणि 50 EMA च्या खाली असतील आणि या तीन इंडिकेटरचा स्लोप हा सुद्धा खालच्या बाजूनेच असेल तर येता काही वेळ डाऊन ट्रेंड आहे असं समजून चला। आणि याच वेळी तुम्ही 5 मिनिट आणि 3 मिनिटांवरती बेरिश एंट्री प्लॅन करायची आहे। आणि जर समजा तिन्ही इंडिकेटर फ्लॅट असतील, कॅन्डल्स या तिन्ही इंडिकेटरच्या अवतीभोवती फिरत असतील तर समजून चला मार्केट साइडवेज आहे आणि यालाच आपण नो ट्रेडिंग झोन असं सुद्धा म्हणू शकतो। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी AK वेल्थ मराठीला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।